उद्या मला वाटतं अबुधाबी का कुठेतरी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना आहे आणि मी उद्विग्न आणि विषण्ण हे दोन शब्द एवढ्यासाठी वापरले की अजूनही जो हल्ला पहलगाम मध्ये आपल्या भारतीयांवरती झाला त्याच्यामध्ये ज्या पर्यटकांची हत्या केली गेली त्यांचं रक्त चुकलेलं नाही, घाव भरलेले नाहीत. त्याच्यानंतर आपल्याला सर्वांनाच असं वाटलं होतं, म्हणजे आपल्या भारतीयांना, हिंदुस्थानी सगळ्या नागरिकांना, देशप्रेमींना, की आपण आता पाकिस्तानला जागेवर ठेवणार नाही, पाकिस्तानचे 2, 3, 4 तुकडे करून टाकू. त्या दृष्टीने एक चढाई पण केली गेली, जवळपास युद्ध केलं गेलं आणि त्याला नाव ठेवण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूर. मधल्या काळामध्ये आपल्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की अभी भी ऑपरेशन सिंदूर रुका नहीं है. पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तान बरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत. आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे. नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे. देशभक्तीचा व्यापार, यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाहीये. राजनाथ सिंगना मला विचारायचंय आणि अमित शहाना सुद्धा मला विचारायचंय की तुम्ही आता हे युद्ध थांबवलंय हे जाहीर करणार आहात का? आणि ज्यांनी नीरज चोप्राला देशद्रोही म्हणाले होते, अगदी आपल्या सोफिया कुरेशी ज्या लष्करातले एक तडफदार महिला अधिकारी आहेत, त्यांना हे मी गदडे शब्द वापरतोय, नालायक शब्द वापरतोय, भाजपचे अंधभक्त हे पाकिस्तानची बहीण म्हणाले होते, आतंकवादियों की बहन म्हणाले होते. त्या गदड्यांचं आता काय करणार? आणि पाकिस्तान बद्दल आपली नेमकी भूमिका तरी काय आहे? म्हणजे तुम्ही जे करता ते आम्ही सगळ्यांनी गपगुमानपणाने मान्य करायचं. तुम्ही जेव्हा म्हणाल त्यावेळेला पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं, तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा पाकिस्तानला तुम्ही मिठ्या मारायच्या. म्हणजे जवान तिकडे लढणार, जवान तिकडे शहीद होणार, आपले नागरिक, भारतीय नागरिक, अगदी हो मी असं म्हणेन की तेव्हा त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या होत्या, हिंदू म्हणून गोळ्या घातल्या गेल्या होत्या. आणि हे जर सत्य आहे तर भाजपच्या लेखी, पंतप्रधानांच्या लेखी देशाची आणि हिंदुत्वाची काही किंमत आहे की नाही? का हिंदुत्वापेक्षाही, देशापेक्षाही त्यांना व्यापार मोठा वाटतोय? हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे.